साधनाने गौरीच्या खोलीचं दार उघडून आत पाऊल टाकलं. एक प्रकारची उदास निराश शांतता तिच्या मनाला भिडली. गौरीला जाऊन आज 15 दिवस झाले होते. साधनानं तिचं कपड्यांचं कपाट उघडलं. त्याबरोबर गौरीबद्दलच्या आठवणी तिच्या मनात दाटून आल्या. तिने तिच्या अश्रूंना वाट करून दिली. गौरी गेल्यापासून तिला एक प्रश्न सारखा सतावत होता. अवघ्या 17 वर्षांची माझी लेक, असं काय झालं की तिला स्वतःला संपवून घ्यावंसं वाटलं. व्यवस्थित आवरलेल्या कपाटातील कपड्यांकडे सुन्न नजरेने पाहत तिनं कपड्यांच्या खणाखालचा ड्रॉवर उघडला. त्यात गौरीच्या हेअरपिन्स, बँड्स वगैरे ॲक्सेसरीजसोबत एक डायरी साधनाच्या दृष्टीस पडली. डायरी उचलून तिनं तिची पानं चाळली. डायरीत गौरीने तारखेनुसार काही नोंदी करून ठेवल्या होत्या. जवळच्या खुर्चीत बसून साधना डायरी वाचू लागली. 30/3/2018. आज खूप कंटाळा आलाय. अभ्यासाचाही मूड होत नाहीये. आजही आईला उशीर होणार असं दिसतंय. ती तरी काय करणार. इयर एंडिंगमुळं बँकेत तिला जास्त काम असणार, त्यामुळं उशीर होणारच. माझे बाबा असते तर आईला एवढं काम करावंच लागलं नसतं. घरातली कामं, तिच्या ऑफिसच्या, माझ्या कॉलेजच्या वेळा सांभाळणं, यातच तिचा दिवस मावळतो. एकच स्वप्न आहे तिचं, मी शिकून खूप मोठं व्हावं आणि तिचं स्वप्न मी नक्की पूर्ण करणार. चला थोडा वेळ फेसबुकवर जाते, म्हणजे वेळ तरी जाईल. 31/3/2018. काल फेसबुकवर साहिलची फ्रेंड रिक्वेस्ट आली. खरं तर मी त्याला ओळखत नाही. आईनं सांगितलंय अनोळखी लोकांच्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायच्या नाहीत. पण कसला भारी दिसतो ना तो त्याच्या प्रोफाईल फोटोमध्ये. मी त्याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आहे. 1/4/2018. आज अभ्यास झाल्यावर मी फेसबुक मेसेंजरवर साहिलशी खूप वेळ चॅट केलं. ही इज डॅम इंटरेस्टिंग. मस्त वाटलं त्याच्यासोबत चॅट करून. 2/4/2018. चॅट करताना मी आणि साहिलने आज एकमेकांचे सेल नंबर घेतले. त्यानं लगेच मला कॉल केला. काय मस्त बोलतो. आवाज तर एखाद्या बॉलिवूड हिरोसारखाच वाटतो. खरं तर आईला हे सगळं अजिबात आवडणार नाही, पण मी कधीतरीच त्याच्याशी बोलत जाईन, सारखं सारखं नाही. 4/4/2018. काल मी फक्त अभ्यास केला. मोबाईलला हात पण लावला नाही. खरं तर 11th एक्झाम आत्ताच संपली आहे, पण 12thचे क्लासेस कधीच सुरू झालेत. आता 12thला पहिल्यापासून खूप अभ्यास करायचा आहे. नीटची एक्झाम देऊन मेडिकलला जायचं आहे मला. आईचीही तीच इच्छा आहे. आजही स्वतःला आवरते. फेसबुकवर गेले तर साहिल नेहमी ऑनलाईन असतोच. मग त्याच्याशी बोलण्यात खूप वेळ जातो आणि उगाच गिल्टी वाटत राहतं. आईला कळलं तर आवडणार नाही म्हणून, आणि अभ्यासाचा वेळ गेला म्हणूनही. असं करते, फक्त पाहते फेसबुकवर साहिल ऑनलाईन आहे का. असेल तर 5-10 मिनटं त्याच्याशी चॅट करते. फक्त 5-10 मिनटंच हां. 5/4/2018. काल फेसबुकवर गेले तर साहिल ऑनलाईन दिसलाच. 5-10 मिनटं चॅट करणार होते, पण 1-1.5 तास कसा गेला कळलंच नाही. आत्ता अर्ध्या तासापूर्वी त्याचा व्हिडिओ कॉल आला होता. FB प्रोफाईलवर दिसतो त्यापेक्षा वयानं थोडा मोठा असावा, 20-21 वर्षाचा. पण कसला हँडसम दिसतो आणि बोलतो पण मस्त. असं वाटतं त्याच्याशी बोलत राहावं. येत्या रविवारी JM रोडवरच्या CCDमध्ये भेटायचं म्हणतोय. जावं का. त्याला भेटायची तर खूप इच्छा आहे. 8/4/2018. आज आम्ही CCDवर भेटलो. खूप गप्पा झाल्या. त्याचे आई बाबा नगरला असतात. तो इथं पुण्यात 3 मित्रांसोबत फ्लॅट शेअर करून राहतो. इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला आहे. त्याचे ते माझ्याबद्दलचे पॅशनेट लूक मला आतपर्यंत मोहरून गेले. बोलता बोलता त्याने माझे हात हातात घेतले आणि माझ्या सर्वांगात वीज चमकून गेली. आय शुड कन्फेस, आय लव्ह हिम. येस, आय एम इन लव्ह विथ हिम. 14/4/2018. आजकाल डायरी लिहायला सुद्धा वेळ होत नाही. अभ्यासातही मन लागत नाही. या आठवड्यात मी कुठलीही वीकली क्लास टेस्ट
दिली नाहीये. बस साहिल साहिल आणि फक्त साहिल. त्याच्याशी चॅट, फोन कॉल, व्हिडिओ कॉल आणि त्याचे विचार. दुसरं काही सुचतच नाही. आठवड्यात आम्ही 2दा भेटलो. उद्या त्याच्या फ्लॅटवर भेटायचं ठरलंय. 16/4/2018. काल मी गेले होते साहिलच्या फ्लॅटवर त्याला भेटायला. आम्ही दोघंच होतो तिथं. त्यानं मला मिठीत घेऊन कपाळावर, गालांवर आणि ओठांवर किस केलं. नंतर हळूच उचलून बेडवर ठेवलं. मी त्याच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाले होते की माझे कपडे केव्हा दूर झाले कळलंच नाही. ओ, आय लॉस्ट माय व्हर्जिनिटी. गिल्टी वाटतंय. बट इट वॉज अ हेवनली एक्सपिरियन्स अँड आफ्टर ऑल वी लव्ह इच अदर. पण आईला कळलं तर? 30/4/2018. आजकाल आम्ही साहिलच्या फ्लॅटवरच भेटतो. तेही आठवड्यातून 2-3दा. राहावतच नाही एकमेकांशिवाय. वी बोथ आर पॅशनेट अबाउट सेक्स. आज त्यानं आम्हा दोघांचा सेल्फी व्हिडिओ काढला. तसं करताना म्हणाला, तुझी आठवण आल्यावर पाहत जाईन. मी नको म्हणत होते तरीही. 20/5/2018. आईला काही कळलंय का विचारत होती की मी क्लासेसच्या वीकली टेस्ट का दिल्या नाहीत. क्लासच्या सरांचा तिला SMS आला होता. माझ्याकडं एकटक पाहत म्हणाली, तू मोठी झाल्यासारखी वाटतेय आणि आजकाल तुला माझ्याशी बोलायलाही वेळ नसतो ग. अभ्यासाचं टेन्शन आहे का? मी काहीतरी सांगून वेळ निभावून नेली. 20/5/2018. ओ गॉड, हाऊ कुड ही डू धिस टू मी. ही इज अ बिग चीटर. रडून माझे डोळे आग करत आहेत. त्या जागीही खूप खूप दुखतंय. आई ग. आज साहिलनं त्याच्या मित्रांबरोबर मला किळस येते मला स्वतःचीच. मी नाही म्हटलं तर म्हटला त्याच्यासोबतचा व्हिडिओ आईला पाठवेल आणि पॉर्न साईटवर सुद्धा अपलोड करेल. अरे देवा, कुठे अडकले मी आता. यातून बाहेर कशी पडू? आईला सगळं सांगू का? नको, तिला खूप खूप वाईट वाटेल. नकोच. 15/6/2018. गेल्या काही दिवसात माझ्या शरीराची अक्षरशः चाळण झाली. कितीदा तरी साहिलनं आणि त्याच्या त्या 3 मित्रांनी माझ्यावर अत्याचार करून माझ्या शरीराचे लचके तोडले आहेत. घाणेरडे पॉर्न व्हिडिओज दाखवून मला नाही ते करायला लावतात. नाही म्हटलं तर माझ्यासोबत काढलेले व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी देतात. मी आईचं ऐकायला हवं होतं. अनोळखी साहिलची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायलाच नको होती. म्हणजे आज असं सगळं काही झालंच नसतं. माझं आयुष्य पहिल्यासारखं सरळ छान असतं. मी, आई, मैत्रिणी, अभ्यास, किती छान होतं सगळं. मीच माझ्या हातानं सगळं घालवलं. सगळ्यांना दूर करून या घाणेरड्या चक्रव्यूहात अडकले. आता हे सगळं थांबवून यातून सुटण्याचा एकच मार्ग दिसतोय मला. स्वतःला संपवायचं. आई, मला माफ कर, पण दुसरा काहीच मार्ग दिसत नाहीये. साधनानं डायरी मिटली. गौरीच्या आठवणीनं आणि तिनं भोगलेल्या यातनांची कल्पना आल्यानं ती ओक्साबोक्शी रडू लागली. अर्धा तास असाच गेल्यावर ती एका निश्चयानं उठली. तिला आठवलं तिची ऑफिसातली मैत्रीण आणि सहकारी चित्रा. तिचा भाऊ विजय पुणे सायबर सेलचा इन्चार्ज आहे. तिनं चित्राला फोन लावला आणि विजयशी भेट करून देण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी साधना आणि चित्रा विजयच्या ऑफिसमध्ये आल्या. साधनानं येताना गौरीची डायरी आणि मोबाईल फोन सोबत आणले होते. विजयला सर्व हकीकत सांगून साधना म्हणाली, इन्स्पेक्टर, प्लीज लवकरात लवकर या दुर्घटनेचा तपास लावून माझ्या गौरीच्या आत्महत्येला कारणीभूत नराधमांना शिक्षा करा. ताई, तुम्ही निश्चिंत राहा. मी लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावतो. इन्स्पेक्टर विजयने तिला दिलासा दिला. इन्स्पेक्टर विजयने सर्वप्रथम गौरीच्या मोबाईलचा पासवर्ड त्यांच्या सेलमधील सायबर सिक्युरिटी ऑफिसरकडून क्रॅक केला. मोबाईलमधील फेसबुक मेसेंजरवरचे साहिलकडून आलेले मेसेजेस जिथून आले होते त्या IP ॲड्रेसचा शोध घेतला आणि ते लोकेशन शोधून काढलं. महिनाभरातच साहिल आणि त्याच्या 3 मित्रांच्या
भोवती पोलिसी फास आवळला गेला. गौरीच्या अकाली जाण्यानं साधना पूर्णपणे एकाकी झाली होती. तिला सर्वच अर्थहीन वाटत होतं. पण गौरीच्या आत्महत्येला जबाबदार असणारे नराधम गजाआड झालेले पाहून तिला काही प्रमाणात गौरीला न्याय दिल्याचे समाधान वाटत होते. कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.